निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आज शुभारंभ होणार आहे। निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून अहमदनगरचे उमेदवार आहेत। जनसंवाद यात्रेचा शुभारंभ संजय राऊत, जयंत पाटील यांच्या हस्ते पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावरून होईल। ही यात्रा 1 ते 16 एप्रिल पर्यंत नगर दक्षिण मतदारसंघात येणार आहे। नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित कामांसंदर्भात विविध प्रश्न जाणून घेतले जातील। नगर दक्षिण मतदारसंघात भाजपकडून सुजय विखेंना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांच्या समोर निलेश लंके यांचं आव्हान मोठं मानलं जाते। दरम्यान इथल्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी। पाहूयात। महाविकास आघाडीच्या वतीने आमदार निलेश लंके यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर आज त्यांचा या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ होणार आहे। या ठिकाणी मोहटादेवी गडाच्या पायथ्याशी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी आता जी तयारी आहे सभेची, ही तयारी सध्या सुरू आहे। या सभेसाठी जयंत पाटील असतील, संजय राऊत असतील आणि बाळासाहेब थोरात हे 3 मोठे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज निलेश लंके यांच्या प्रचाराचा खऱ्या अर्थाने नारळ फुटणार आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर निलेश लंके अनेक दिवसांपासून लोकसभेची उमेदवारी करणार म्हणून चर्चा सुरू होती, मात्र आता हे चर्चा थांबली असून आता आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि राजीनामा दिल्यानंतर ते लोकसभेच्या मैदानात उतरलेले आहेत। शरद पवार गटाकडून जी यादी प्रसिद्ध झालेली आहे त्या यादीमध्ये निलेश लंके यांचे नाव आल्यामुळे आता अधिकृतपणे निलेश लंके या निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यांच्यासमोर भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचे एक मोठे आव्हान असणार आहे। साम टीव्हीसाठी सुशील थोरात, मोहटादेवी, अहमदनगर।